नमः शिवाय. पंचाक्षरी मंत्राचा महिमा. महादेव म्हणाले, पार्वती, माझा स्वरूपभूत मंत्र आज्ञासिद्ध, क्रियासिद्ध, श्रद्धासिद्ध आणि दक्षिणेने युक्त असेल तर सिद्ध होतो, फलदायक होतो. साधकाने प्रारंभी तत्ववेत्ता जप करणाऱ्या सद्गुण संपन्न ध्यानयोग पारंगत ब्रह्मवेत्ता गुरुपाशी जावे, गुरूंच्या सेवेत राहावे. साधकाने सद्गुरूंच्याकडून मंत्र आणि ज्ञानाचा उपदेश ग्रहण करावा. सद्गुरूंनी शिष्याला मंत्रदीक्षा देऊन मंगल आशीर्वाद द्यावेत. गुरुमंत्रांनी सांगितल्याप्रमाणे सदैव मंत्राची साधना करावी. मंत्राचा उच्चार होऊ लागतो. मंत्राचे वारंवार चिंतन केले जाते, तो मानस जप होय. प्राणायामपूर्वक जो जप केला जातो त्याला समर्थ जप असे म्हणतात. अर्थात जपातही आरंभी आणि शेवटी प्राणायाम करणे श्रेष्ठ म्हटले आहे. आसनावर बसून जप करावा. नेहमी आस्तिक भाव ठेवून सदाचार संपन्न राहून साधना करावी. आपले कर्म करताना देखील आतमध्ये मंत्रांचे सदैव स्मरण असावे. त्यामुळे पतित मानव देखील पावन होतो. दीक्षा, शक्तिपाताची आवश्यकता आणि सद्गुरूंचे महत्त्व. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, पंचाक्षर मंत्राचा महिमा ऐकला, आता मंत्र ग्रहणातील शिवसंस्कारांचा उत्तम विधी सांग. उपमन्यू म्हणाला, पवित्र संस्कार स्वतः शिवप्रभूंनी सांगितला, ज्याच्या प्रभावाने मनुष्याला पूजाधिकांमध्ये उत्तम अधिकार प्राप्त होतो. त्या षडध्वशोधन कर्माला संस्कार म्हणतात. शुद्धी करणारा असल्यामुळे त्याला संस्कार हे नाव पडले आहे. हा पापबंध नाहीसा करतो म्हणून याला दीक्षा असे म्हणतात. सद्गुरू अभय देणारा असतो. तोच माता पिता, भ्राता, सखा, मित्र व धनसुखदाता असतो. तो प्रसन्न झाल्यावर शिष्याचे पाप नाहीसे होते. शिष्याचा शक्तिपात होतो. कुंडलिनी शक्तीचे उत्थापन होते. कुंडलिनी शक्ती एक चक्राचे भेदन करत सुषुम्ना मार्गाने वर वर चढू लागते. क्रोधी, संतापी गुरूंच्याकडे शिष्याने राहू नये. तसेच क्रोधी, लालची शिष्याला गुरूंनी जवळ करू नये. जो सदाचार संपन्न आहे अशा गुरूंच्या सानिध्यात राहिले तर शिष्य देखील सद्गुण संपन्न बनतो. सदाचाराला अत्यंत महत्त्व आहे. आपले आचार, विचार, उच्चार सात्विक असावे. मानवातील देवत्व प्रकट करणे हा परमार्थाचा गाभा आहे. जो सदाचारी असतो त्याला कधीही पराजय होत नाही. समयाच्या दीक्षेच्या शास्त्रसिद्ध विधी. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, गुरूंनी शुभ दिवस पाहून त्या दिवशी त्यावर समय नामक संस्कार करावा. त्यासाठी शुद्ध स्थान निवडावे. मंडप तयार करून मध्यभाग वेदी निर्माण करावी. 8 दिशांना 8 कुंड ठेवावी. भात, तांदूळ, मोहरी, तीळ, फुले आणि दर्भ अंथरून त्यावर शिवकलशाची स्थापना करावी. त्यामध्ये शुद्ध जल भरावे. मंत्रयुक्त कलशाची स्थापना करून शिवजींची शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थापना करावी. पुण्यवाचन करून शंकरांचे पुन्हा पुन्हा पूजन करावे. शिवजींना मनोभावे प्रार्थना करून माझ्या शरीरात प्रवेश करा, शिष्याला कृपापूर्वक बंधनमुक्त करा अशी प्रार्थना करावी. गुरूंनी मूलमंत्र सांगून शिष्यावर जलाचे प्रोक्षण करावे. गुरूंनी शिष्याच्या मस्तकावर हात ठेवावा. शिष्याने गुरुला दंडवत घालावा. शिवाग्नीमध्ये महादेवांची विधिवत पूजा करून 3 आहुती द्याव्यात. मूलमंत्र गुरूंनी शिष्याला सांगावा. शिष्याने दृढ संकल्प करावा की मी कधीही शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही. शिष्याने शिवजींवर दृढ श्रद्धा ठेवून त्याची आराधना करावी. असे केल्याने त्याला समय नामाभिधान प्राप्त होते. त्याला शिव आश्रमात राहतो. हा समय नामाचा दीक्षाविधी आहे. शिष्याने अत्यंत आदराने हा विधी संपन्न करावा. षडध्वशोधन विधी कसा करावा. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, त्यानंतर गुरुने शिष्याची योग्यता पाहून त्याची सर्व बंधने नाहीशी करावीत. कला, तत्व, भुवन, वर्ण आणि मंत्र यांना थोडक्यात 6 मार्ग म्हटले आहे. शिष्याचे ध्वजशोधन करताना पूर्वीप्रमाणे कुंडल मंडल तयार करावे. मंडलात प्रवेश करून पूर्वीप्रमाणे शिवजींची पूजा करावी. कलशावर नमः शिवाय मंत्रात नमः शिवाय या 5 अक्षरांना
बिंदू आणि नादाने युक्त करून त्यांच्याद्वारे ईशानादी पंचब्रह्माची स्थापना करावी. ओम होम नमः शिवाय फट स्वाहा असा उच्चार करून हृदयादी अंगांनी 3 आहुत्या द्याव्यात. शांत्यती कलायै नमः, शांती कलायै नमः, विद्या कलायै नमः, प्रतिष्ठा कलायै नमः, निवारण कलायै नमः असे म्हणून त्याची पूजा करावी. शिवजींबद्दल अत्यंत आदरभाव निर्माण करावा. शिवजींना मनोमय अर्पण करून नंतर अन्नाचे भक्षण करावे. त्यामुळे अन्न पवित्र होते. ते अन्न खाल्ल्याने मनशुद्धी होते. मन शुद्ध झाले की ते प्राणामध्ये लय पावते. शिष्याला स्पर्श करून त्याला शिवनामाचा जप सांगावा. जय जय रघुवीर समर्थ.